अमिताभ बच्चन यांच्या एका डायलॉगनं कोल्हापुरी चपलेचा महिमा देश विदेशात पोहोचवला। आता पुन्हा एकदा कोल्हापुरी चप्पल चर्चेत आली आहे। कोल्हापुरीला विदेशात पोहोचवण्याचे प्रयत्न चालू आहेत। याबाबत महाराष्ट्र सरकार आणि प्राडा या इटालियन कंपनीमध्ये एक महत्त्वपूर्ण करार देखील झालाय। यानिमित्त कोल्हापुरीचे कारागीर आणि विक्रेते व्यावसायिक यांना काय वाटतं पाहूयात या स्पेशल। कोल्हापुरी चपलेसाठी झाला सामंजस्य करार। कोल्हापुरी चपलेला मिळणार आंतरराष्ट्रीय फॅशनची झळाळी। प्राडा विकणार 93,000 कोल्हापुरी चप्पल। कोल्हापुरी पायतान दिसणार आता श्रीमंतांच्याही पायात। भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक फॅशन ब्रँड प्राडा, महाराष्ट्र सरकारचं लीडकॉम म्हणजे संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ तसेच कर्नाटकाच्या लीडकार म्हणजेच बाबू जगनजीवनराम चर्मोद्योग विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झालाय। मुंबईतील इटलीच्या वाणिज्य दूतावासात इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। त्यामुळे फॅशन क्षेत्रातील जगप्रसिद्ध प्राडा आणि महाराष्ट्र कर्नाटकातील कारागिरांच्या सहकार्याने कोल्हापुरी चपलांच्या 2000 जोड्यांची निर्मिती करणार आहे आणि ती कारागिरांकडून बनवून घेऊन तब्बल 93,000 एक याप्रमाणे विकणार आहे। यामध्ये स्थानिक कारागिरांचे कौशल्य आणि इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। भारतीय कारागिरांचं विशेषतः कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांचं कौशल्य हे सुरक्षित राहावं आणि त्याचा त्यांना योग्य तो लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष या नात्याने प्राडाबरोबर मी सुरू केलेला संवाद एक यशस्वी टप्प्यावर पूर्ण झाला। याबद्दल मला प्राडाला आणि सर्व संबंधितांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत। प्राडाने काल भारतामध्ये प्राडाचे प्रमुख आले, त्यांची संपूर्ण टीम आली आणि ज्यांच्याकडे कोल्हापुरी चप्पलचं GI टॅगिंग आहे अशा महाराष्ट्र सरकारचं लीडकॉम आणि कर्नाटक सरकारचं लीडकर या दोन्ही संस्थांच्या बरोबर प्राडाने एक MOU साईन केला आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2000 जोडी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा निर्णय त्यांनी घेतला। हा एक क्रांतिकारी निर्णय आहे। मात्र कोल्हापुरातील कारागीर या सामंजस्य करारावर आक्रमक झाले। त्यांनी थेट या कराराविरोधात कोल्हापूर हायकोर्टात याचिका दाखल करणार अशी आक्रमक भूमिका पारंपरिक कारागिरांनी घेतली। कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचते तरीही कारागीर आक्रमक का झालेत हे शोधण्यासाठी आम्ही काही कारागिरांशी सुद्धा चर्चा केली। हे काहीतरी गौड मंगल सुरू आहे आणि त्यांनी कर्नाटकात जाऊन पण सर्वे केला। तर त्यावेळेपासून देखील आमचा विरोध होता, कारण कर्नाटकामध्ये कधीच कोल्हापुरी चप्पल बनलेली नाही। बनलेली आहे पण ती डुप्लिकेट, 1 महिना पण टिकत नाही। ती ग्राहकाची शुद्ध फसवणूक आहे। कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत तशीच नाही, वर्षे 2 वर्ष काय 3-3 वर्ष कोल्हापुरी चप्पल जात्या आणि हे हस्तकलेचं काम आहे। फार म्हणजे इतकं ते कलाकुसरीचं काम आहे। त्यामध्ये महिला परत कारागीर हे फार कलाकुसरीनं काम करतात आणि आता ह्या दोन्ही महामंडळानं मिलीभगत करून जसा सीमा प्रश्न केला तसा ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पलमध्ये केला, हे दुर्दैव आहे आणि प्रथमतः ह्या दोन्ही महामंडळाचा आम्ही निषेध करतोय। आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी बनवल्या जाणाऱ्या कोल्हापुरी पायतानांची निर्मिती कोल्हापुरातच व्हावी अशी कारागिरांची आग्रही मागणी आहे। महाराष्ट्र शासनाचा, दिल्ली शासनाचा आणि प्राडाचा जो काही व्यवहार झालेला आहे कोल्हापूर चप्पलच्या उद्योगाच्या माध्यमातून जो झालेला असेल किंवा झालेला आहे, तर त्याबद्दल मला असं बोलायचं आहे, एक छोटासा कारागीर म्हणून बोलायचं आहे की जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि केंद्र शासनाला आपल्या भारतातलं कोल्हापूर शहर, कोल्हापूर जिल्हा शाहू महाराजांचा आणि यामध्ये निर्मित होणारा कोल्हापूर चप्पल जे जागतिक ब्रँड आहे, जागतिक उद्योग आहे, तुम्ही प्राडा कंपनीला ऑर्डर देऊ शकता, काय अडचण नाही। पण प्राडा कंपनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कशी बनेल? प्राडा कंपनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये का बनवू शकत नाही? तुम्ही आमच्यासारख्या कारागिरांना किंवा आमच्या लेवलच्या कारागिरांना घेऊन एकत्र घेऊन शासनाच्या माध्यमातून किंवा प्रायोगिक तत्वावर जर तुम्ही कंपनीचा आराखडा तयार केला आणि कंपनी निर्माण करता आली तर तुम्ही तशी कंपनी निर्माण करा आणि याच कोल्हापूरमध्ये त्याचं छोटंसं रूप असू दे आणि प्रत्येकाच्या घरी तुम्ही काम द्या आणि त्यांना तुम्ही सांगा की प्राडा जे काय करते ते तुम्ही करायचं आहे आणि आपल्याला जागतिक ब्रँड करायचा आहे। एकंदरीत प्राडाच्या या करारामुळे कोल्हापूरचं पायतान श्रीमंताच्या पायात दिसणार यात शंका नाही। यामुळे अनेक जण समाधान व्यक्त करतात। मात्र लीडकॉम आणि लीडकर यांनी मूळ व्यावसायिकांना कळू न देता बंद दाराआड करार कशा पद्धतीनं केला, या करारात कोणाचा किती फायदा दडलाय या प्रश्नांची उत्तरं कोल्हापूरकरांना मिळाली नाहीत। ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर। प्राडाकडून आणि शासनाकडून
एकंदरीतच बघायला गेलं तर कोल्हापूरच्या स्थानिक कारागिरांना यात संधी मिळणार आहे. यामध्ये भारतीय कारागिरांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यासोबतच लीडकॉम आणि लीडकर यामध्ये बंद दाराआड मूळ व्यावसायिकांना बाजू ठेवून एकंदरीत नेमकी काय चर्चा झाली असावी आणि कोल्हापूरकरांना याचा नेमका फायदा काय होणार आहे आणि यामध्ये नेमका फायदा कोणाचा दडला आहे हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अजूनपर्यंत कोल्हापूरकरांना याची उत्तरं मिळालेली नाही आहेत. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.